घटक तिसरा, अध्यापन अध्ययन प्रक्रिया. अध्यापन अध्ययन ही शिक्षणाची गाभा आहे. ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील परस्पर क्रिया आहे, ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यास, कौशल्य विकसित करण्यास, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यास आणि जबाबदार नागरिक बनण्यास मदत करतो. प्रभावी अध्यापन अध्ययन प्रक्रिया ही नियोजित, विद्यार्थी केंद्री, समावेशक आणि सातत्यपूर्ण असते. अध्यापनाचे नीतिसूत्र. नीतिसूत्र म्हणजे सामान्य नियम किंवा मार्गदर्शक तत्व. अध्यापनाची नीतिसूत्रे ही मूलभूत तत्त्वे आहेत जी शिक्षकांना धडे सोप्या, तार्किक आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यास मार्गदर्शन करतात. ही तत्त्वे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजा, आवडीनिवडी आणि क्षमतानुसार शिक्षणाचे अनुभव आयोजित करण्यास मदत करतात. समावेशक शिक्षणात विविध गरजा असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी नीतिसूत्रे शिक्षण सोपे आणि अर्थपूर्ण बनवतात. व्याख्या. B.N. दास. अध्यापनाची नीतिसूत्रे ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी शिक्षकांना अध्यापन प्रभावी बनवण्यास मदत करते. वैशिष्ट्य. विद्यार्थी केंद्री, लवचिक स्वरूप, अध्ययनाच्या मानसशास्त्रावर आधारित, अध्ययन रंजक बनवते, सक्रिय सहभागास प्रोत्साहन देते, समावेशक वर्गासाठी योग्य, मुलांना सोप्यापासून कठीणाकडे नेण्यास मदत करते. महत्त्वाची नीतिसूत्रे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. विद्यार्थ्यांना जे आधीच माहिती आहे त्यापासून सुरुवात करा, मग नवीन ज्ञान द्या. उदाहरण, ग्रह शिकवण्यापूर्वी तुम्ही सूर्य पाहिला आहे का? चंद्र पाहिला आहे का? मग सौरमाला समजावून सांगा. सोप्याकडून कठीणाकडे. उदाहरण, गणित. मोजणी, मग बेरीज, गुणाकार, मग नंतर भागाकार. मूर्ताकडून अमूर्ताकडे. मुले आधी दिसणाऱ्या, स्पर्श करता येणाऱ्या गोष्टी समजतात, नंतर कल्पना आणि चिन्ह. उदाहरण, आंबा हा शब्द शिकवण्यापूर्वी खरा आंबा दाखवा. विशेषाकडून सामान्याकडे. प्रथम उदाहरण द्या, मग नियम काढा. गुलाब, कमळ, सूर्यफूल. मग झाडे विविध प्रकारची फुले देतात. सोप्याकडून कठीणाकडे. संपूर्णाकडून भागाकडे. विश्लेषणाकडून संश्लेषणाकडे. अनिश्चिताकडून निश्चिताकडे. मानसशास्त्रीयाकडून तार्किकाकडे. महत्त्व. अध्ययन अर्थपूर्ण बनवते, धडा नियोजनात मदत करते, तार्किक विचार विकसित करते, समावेशक शिक्षणास आधार देते. अध्यापनाचे टप्पे. नियोजन. अभ्यासक्रम अभ्यासणे, उद्दिष्टे ठरवणे, साहित्य निवडणे, अपंग मुलांसाठी बदल करणे. अंमलबजावणी. धडा शिकवणे, प्रात्यक्षिके, चर्चा, प्रश्नोत्तरे. मूल्यमापन. तोंडी प्रश्न, लेखी परीक्षा, प्रकल्प निरीक्षण. चिंतन. विद्यार्थ्यांना समजले का? पुढील धडा कसा सुधारायचा? अध्यापनाची तत्त्वे. अधिग्रहण. नवीन कौशल्य पहिल्यांदा शिकणे, धारण. नियमित सरावाने टिकून ठेवणे. सामान्यीकरण. शाळेत शिकलेले कौशल्य घरी, दुकानात वापरणे. अध्ययन वातावरण. भौतिक वातावरण, प्रशस्त वर्ग, प्रकाश, हवा, स्वच्छता, रॅम्प, ICT सुविधा. मानसिक वातावरण. आदर, प्रोत्साहन, समान संधी, भेदभाव नाही. वर्ग, शाळा आणि समुदायात शिक्षकाची नेतृत्व भूमिका. वर्गात समावेशक वर्ग तयार करणे, प्रेरणा देणे, अपंग मुलांना आधार देणे आणि शाळेत कार्यक्रम आयोजित करणे, नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करणे, समावेशक शिक्षणास प्रोत्साहन. समुदायात पालक, सभा, आरोग्य, पर्यावरण जागरूकता, अपंग मुलांच्या नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन. प्रभावी शिक्षक नेत्याचे गुण. चांगले संवाद,
कौशल्य, सहानुभूती, संयम, सर्जनशीलता, आत्मविश्वास, निर्णय क्षमता, संघकार्य. महत्त्वाचे मुद्दे बघूयात. नीतिसूत्रे, अध्यापनाचे टप्पे, नियोजन, अंमलबजावणी, मूल्यमापन, चिंतन, अध्ययनाचे टप्पे, अधिग्रहण, धारण, सामान्यीकरण. अध्ययन वातावरण, भौतिक, मानसिक, शिक्षक, नेता, वर्गशाळा आणि समुदायात प्रेरणा आणि समावेशन वाढवतो. रिव्हिजनसाठी काही शॉर्ट नोट्स. नीतिसूत्रे, अध्यापन सोपे आणि विद्यार्थी केंद्रित बनवणारे 9 मुख्य तत्वे. सर्वात महत्त्वाची: ज्ञात, अज्ञात, सोपे, कठीण, मूर्त, अमूर्त, विशेष, सामान्य. अध्यापनाचे 4 टप्पे: नियोजन, अंमलबजावणी, मूल्यमापन, चिंतन. अध्ययनाचे 3 टप्पे: अधिग्रहण, धारण, सामान्यीकरण. अध्ययन वातावरण, भौतिक, मानसिक दोन्ही समावेशक असावं. शिक्षक, नेता, वर्गात, शाळेत आणि समुदायात समावेशन आणि प्रेरणा देणारा.